काय चाललं तुमचं सकाळ सकाळ? तुमचं काय चाललंय? आमचं चाललंय कोंबड्यांना खुराक. एवढे मोठे मोठे ते नाही उडाले ते बारीक करून खराब म्हणतात ते चंदा करतो बारीक मी बरोबर तेव्हा खाऊ देव किलो दिलं बारीक. सकाळीच बघा सकाळी सकाळी ते बाहेर पाणी तापवत ठेवलंय. मस्त कोवळं ऊन पडलंय आता. हे माझ्या खालच्या आजोबांचं घर आहे. हे पण माझ्या आजोबांचं घर आहे. हे पण आजोबांचंच घर आहे. सो तुम्हाला ह्या दोन घरांची टूर पण मी देईल लवकरच. हे तुमच्या झाडांमध्ये कोंबडी जाऊन ठेवतात का काय? हा काय रे? तेव्हा कुठे गेले? वरती वरती गेलेत वरती. हे बघ कसं पळतंय. आम्ही आता चाललेलो आहे. कुठे चाललोय? मँग्रोव्स बघायला. सो तुम्हाला आम्ही दाखवतो काय आहे. भूषण कुठे गेला? पाणी पिते इकडे. सो आम्ही चाललोय त्या मँग्रोव्स बघायला. आम्हाला लास्ट टाइमच बघायचं होतं बट टाइम नाही भेटला. सो आता आम्ही जाऊन येतो. पुढे आम्ही काय काय करतो ते बघा. कारण की 10-10:30 वाजता ओटी असते ना, म्हणून आम्ही चाललो आता. नाहीतर आम्ही इव्हिनिंगला जाणार होतो. त्या टायमाला तर भरती असते. सो आम्ही आतमध्ये जाऊ नाही शकत ना, भरती असेल तर. सो म्हणून आता चाललो आम्ही. कारण की आम्हाला आतमध्ये जायचं आहे, त्यासाठी लवकर निघतो. ब्लॉग स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. खाली पण बघ. मी नाही गोलांट एवढ्या मारणार. लागूनच रस्त्यापासून लागूनच सगळ्या खाली ना तो ना रस्त्या लागूनच. गाईज हे दोघं असे पुढे पुढे चालले. मी आपली पाठून चालली आहे हळूहळू. पाठीतून बघू शकतात पूर्ण ग्रीनरी. किती मोठा साप असेल. हात कशा लावला? कुठल्या जातीचा साप आहे? कसं ओळखायचं? काय नाव काय रे? हा इथे येतं पाणी पाऱ्याचं. हो इथे पूर्ण येत असेल शेतामध्ये. बघा गवतामधून चाललं कसं गवतात पाय टाकायला लागतो एवढा.
बरं आलं फुल कपडे घालून आले. हे बघा असं गवत आहे इथे पूर्ण. हा रस्ता आहे. बापरे. हा हो आली आली. लॉंगकट होता रोडनी पण आम्ही जंगलातून चाललोय. बोललो थोडा जंगलामध्ये फिरून तरी सफारी पण आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय पूर्ण जंगलात. गाईज बघा आम्ही ह्या वाट्याने आलो पूर्ण. भरती खाली खाली गेला ओटी तेव्हा दिदी तिकडे जाळ हे बांधतात मच्छी बिच्छीचं हे ते खाना बांधायचं त्याला. अरे गवत काय वाट्यावर लावले आग काल लावली जरा इथलं लावले म्हणजे एवढं बरोबर झालं. तुम्ही रेग्युलर येता ना तिकडे आग लावून टाकायची गवत सुकलेलं. संध्याकाळी बघतो आता दुपारी तापला की तिकडे लावणार लावून टाकायचं. मगरनी चावलेलं काय? या पाण्यात कुठे पडलं तुला? या पाण्यात तिथं तिथं वरती खालनं पाण्यात उडी मारला पायावर. खायला बांधतायत का त्याच्यात मच्छी? चारा त्यांचा. हे बघ हा पाणी वरती येतोय. तो येईल काय बगडा तो बघ कसा बसलाय समोर. हे पुढे नको जाऊ भूषण. बगडा रे तो बघला बसलाय तो. हा जो रस्ता असा गेला ना तर त्या कपड्या घेऊन सकाळी झाला असता तो 9 वाजेपर्यंत तुम्हाला भेटला असता आतमध्ये खाडीत. बघ तो तिथून राईट मारलास ना तिथं आणखी स्वच्छ पाणी एकदम. सो गाईज आम्ही मँग्रोव्ज बघायला गेलेलो बट आम्हाला भरती असल्यामुळे आम्हाला नाही बघायला भेटलं. बट येस नेक्स्ट टाइम आम्ही नक्की ट्राय करू तुम्हाला मँग्रोव्ज दाखवायचं. आम्ही चाललोय रिटर्न. हो हळूहळू पप्पा
इथे दगड आहेत बघा तुम्ही. पूर्ण तिकडपर्यंत गेलो होतो. आता खूप ऊन लागतंय. कारण की आता भरती होती म्हणून आम्ही पुढे गेलो नाही पाणी असल्यामुळे. नाहीतर आम्हाला पूर्ण आतून जायचं होतं. काढताय हा काय पडणार नाही आता. पप्पा जावा. काय बघायचं झालं जुनी विहीर सध्या बंद अवस्थेत आहे. पाणी भरपूर आहे तिला. हा पाणी काय गोड मस्त एकदम थंडगार पाणी. आलेलो आहे फायनली वरती मेन रोडला. हे बघा कुठे जंगल फिरून आलो. जंगल सफारी बोलो ना. जंगल सफारी. हो हळू चढा. हळू आहे कुठून रस्ता आहे का नाही. बाई बापरे गाईस बघा कसं जंगलातून चाललोय आम्ही. रस्ता भटकलो आता आम्ही. आता रस्ता विसरलो. आता लोकेशन पाठवायला सांगा. हो चल. आवाज तर येतोय कुठून तरी माणसांचा. गाईस पूर्वाने जंगलात चाललो. बघू शकता चालायला पण रस्ता नाहीये. पूर्ण झाडांमधून चाललोय वाकून वाकून. बाई आजोबांची नंतर पाठवून. हे बघा आजीचं घर. कचोरी खात बसलेत. नाही राहू दे मी बसते इथे खालीच. आजीने दिले कचोरी वेफर. सो गाईज फायनली आम्ही घरी आलेलो आहे. हे बघा आजोबांचं घर. हो किचनमुळे तर बस शो आलाय. चला किती हे आमचं घर राधाबाई निवास. माझ्या पणजीचं नाव आहे. पणजीचं समजलं काय गाईज. कपडे इग्नोर करा कारण आम्ही कपडे धुतलेले आहेत. सो तिथे उन्हात सुकायला टाकलेत. इथे मम्मीची कामं चालू आहेत. पप्पानी आल्याला कपडे काढून मोकळे झालेले आहेत. हा पाठवून ना
फायनली रिच.